आई, बाबा, इतका अंधार काय घरात? विक्रम, हे सगळं काय आहे आणि तू अचानक इकडे? आणि आई बाबा कुठे आहेत? आणि तू कधी आलास? There's a surprise for you. Shilpi, will you marry me? Shilpi, come on, answer me. Shilpi, come on, answer me. विक्रम, हे सगळं असं अचानक, हे खूप छान आहे सगळं, पण मला तुला काहीतरी. Enough of this surprise now. Lights on. अरे पण सगळे शिल्पी, मी घरातल्या सगळ्यांशी बोललोय आणि सगळ्यांची फुल परमिशन आहे आपल्या लग्नाला. So I'll ask you again. शिल्पी, will you marry me? काय झालं? अगं, करशील ना लग्न माझ्याशी? अगं शिल्पी, बोल ना काहीतरी. नाही, मी नाही करू शकणार तुझ्याशी लग्न. शिल्पी, काय बोलतेस तू? हे शिल्पी, काय झालं? का नाही म्हणतेस तू मला? शिल्पी, चेष्टा करतेस का तू? हे बघ, मी नाही चेष्टा करत आहे, मी खूप सिरियसली विचारलंय अगं तुला. विक्रम, मी चेष्टा नाही करत आहे. आय कांट डू दिस. आय कांट मॅरी यू. म्हणजे कसं सांगू तुला? इट इज नॉट अबाउट यू. देन व्हॉट इज इट अबाउट? अरे, तू मला अशा पद्धतीने प्रपोज करावंस याची मी खरंच खूप वाट बघत होते. मला खूप आवडलं असतं हे, पण मग काय झालंय? का नाही म्हणतेस तू मला? कारण मी प्रेग्नंट आहे. व्हॉट? आई, काय चाललंय ते? काय बडबडतेस तू? आई, मी बडबडत नाहीये, मी खरं ते बोलतेय.
आणि तुम्हा सगळ्यांना जेवढा शॉक बसलाय ना तेवढा शॉक मलाही बसलाय. हे बघा माझे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स. मी खरंच प्रेग्नंट आहे, मी खोटं नाही बोलत आहे. तेव्हा आता हे नवीन विघ्न काय वाढून ठेवलंयस? अरे तू काय रे रिपोर्ट फेकतोयस? लग्नाच्या आधी हे नातं इतकं पुढपर्यंत नेलंस आणि वर तोंड करून इकडे येतोयस आमच्याशी लग्नाबद्दल बोलायला, मागण्या घालतोयस. ए श्रेयस, आवाज खाली. मी नेहमीच माझ्या लिमिट्स मध्ये राहिलोय आणि शिल्पीच्या प्रेग्नन्सीशी माझा काही संबंध नाहीये. म्हणजे शिल्पी खोटं बोलते? हो, खोटं बोलते ती. एक मिनिट थांब, तू प्लीज शांत हो जरा. तो म्हणतोय तसं त्याची खरंच काही चूक नाहीये दादा. शिल्पी काय बोलतेस तू? अगं तुझं तुला तरी कळतंय का? नाही, बाळ आहे ते. विक्रमचं बाळ नाही येते. काय प्रकार आहे शिल्पी हा? मी तुला विचारतो काय प्रकार आहे हा? मला उत्तर हवंय. शिल्पी बोल. बोल शिल्पी. बाबा, मी प्रेग्नंट आहे हे खरं आहे, पण हे बाळ विक्रमचं नाहीये. हे बाळ विद्युतचं आणि माझं. अहो अहो जरा इथे बघा ना, ह्या बघा ना साड्या कशा आहेत. हा, साड्या छान आहेत, पण तुला कशा दिसतील माहिती नाही. पुरे झाली हो तुमची मस्करी. माझ्याकरता नाही विचारते मी, कार्तिकीसाठी विचारते. कार्तिकीसाठी? पुढच्या वेळेस ती घरी आली ना की मी तिला साडी देणार आहे. किती गोड मुलगी आहे हो, फार आवडली मला. नाही नाही, मला मान्य आहे ती आहेच मुलगी चांगली, पण म्हणून लगेच साडी? तुम्ही बघितलं नाहीत का? विद्युतचं आणि तिचं अगदी चांगलं जमतंय. शिवाय संजूला सुद्धा आवडली ती. विद्युतचा संसार पुन्हा एकदा सुरू व्हावा, त्याला चांगला जोडीदार मिळावा, गाडी त्याची रुळावरती यावी, असं नाही का हो वाटत तुम्हाला? आशुशी सुद्धा बोललीये मी. कमल, अगं एकदा भेटलीस तू त्या मुलीला आणि लगेच ती आपल्या घरची सून होईल अशी स्वप्न काय रंगवतेस तू? हो, मी एकदाच भेटलीये, पण विद्युत भेटलाय ना वारंवार. आजकाल त्याची पावलं सारखी आशूच्या घराकडेच वळत असतात. ती कार्तिकीला भेटण्यासाठीच ना. सांगा ना, कोणती साडी देऊ यातली तिला? एक मिनिट कमल, तू लगेच जरा सुतावरनं स्वर्ग गाठू नकोस. नाही, मला मान्य आहे त्यांच्या भेटीगाठी होत असतात, कारण विद्युत आत्ता तिची केस लढतोय. हे बघ, विद्युतचाही डिवोर्स आत्ताच झालाय आणि त्या मुलीचा म्हणे अजून झालेलाही नाहीये. त्यामुळे तू लगेचच ती मुलगी आपल्या घरची सून म्हणून येईल अशी स्वप्न रंगवू नकोस आणि कुठलाही निर्णय घ्यायची घाई करू नकोस कमल. पण माझा निर्णय झालाय. अगं पण ते काही नाही, विद्युतचं लग्न मी लावून देणार म्हणजे देणारच. हे बघ कमल, विद्युतचं? हो. अगं शिल्पी काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का काय बोलतेस? शिल्पी, म्हणजे तुम्हाला चीट केलंस? विक्रम, हे मी ठरवून नाही केलंय, हे चुकून झालंय. अशा गोष्टी चुकून होतात का शिल्पी? खरंच विश्वास ठेव माझ्यावर, मला असं काहीच करायचं नव्हतं. शिल्पी, तुझं प्रेम होतं ना ग माझ्यावर? हो, मग काय झालं त्या प्रेमाचं? माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम आहे तर मग ही चूक कशी झाली शिल्पी? ही चूक कशी झाली? प्लीज बस, सारखं चूक 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 म्हणू नकोस. चूक म्हणू नको तर काय म्हणू? चूकच आहे ती. त्या बाळाचा काय दोष आहे ह्याच्यामध्ये? किती काही झालं तरी माझं आणि विद्युतचं बाळ आहे ना ते.
का त्याची मला सारखं चूक 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 म्हणतोस? नको म्हणूस तसं. शिल्पी सिरियसली सिरियसली आता तुला त्या बाळासाठी अटॅचमेंट झाली आहे? वाटतेय मला अटॅचमेंट वाटतेय त्या बाळाबद्दल. कारण संजूची कस्टडी जेव्हा माझ्याकडून काढून घेण्यात आली ना, तेव्हा मी एकटी पडले होते. मी हारले होते. एका आईपासून तिचं बाळ काढून घेतल्यानंतर तिला काय वाटतं, तिचे काय फिलिंग्स असतात ते तुम्हा कोणालाच नाही कळणार. मला असं वाटतंय की देवाने मला ही दुसरी संधी दिली आणि मला ती घालवायची नाहीये. अगं शिल्पी का? हो आई, मला हे बाळ हवंय. मला या बाळाला जन्म द्यायचा आहे. मला हे बाळ वाढवायचं आहे. विक्रम, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. नो, आय कांट अंडरस्टँड. शिल्पी काय बोलतेस तू? कळतंय का तुला? शिल्पी काय नाही केलं ग मी तुझ्यासाठी? हे घेऊन आलेलो मी तुझ्यासाठी आणि तू काय देतेस मला त्या बदल्यात? शिल्पी फसवलंयस तू मला. यू हॅव चीटेड ऑन मी. विक्रम, प्लीज असं नको करूच रे. प्लीज मला समजून घ्या. आपण बोलूया. नाही नाही, मी तुला समजून घेऊ शकत. मनापासून प्रेम केलेलं ग मी तुझ्यावर आणि बदल्यात तू काय दिलंयस मला आणि म्हणे समजून घे. माझंच चुकलं की मी तुझ्यासारख्या एका खोट्या बाईवर विश्वास ठेवला. काय नाही केलं ग मी तुझ्यासाठी? तुझ्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये तुला साथ दिली. या अश्विनी बद्दलची सगळी कटकारस्थानामध्ये सगळ्याकडे मी तुला साथ दिली. घरात नाही ना सगळ्यांना बाहेर काढायचं होतं त्याला साथ दिली. बाबा तुझ्या नावावरती घर करत नव्हते त्याला मी साथ दिली. आणि तेव्हा तुझा हा विद्युत कुठे होता? कुठे होता तुझा विद्युत? तेव्हा मी होतो तुझ्या बरोबर. पूर्ण वेळ मी होतो तुझ्या बरोबर. आणि मग कुठून आला विद्युत साठी परत इतका पुळका? कुठून आला? शिल्पी, मी नेहमी म्हणतो ना की तू सेल्फिश आहेस. खरंच आहेस तू सेल्फिश. तुझ्या इतकी सेल्फिश बाई बघितली नाही मी. अगं, जी मुलगी आपल्या बाबांना किडनी देण्यापासून मागे वळते ना, ती माझी काय साथ देणार आहे? शिल्पी, खरं सांग, खरं सांग, माझ्याकडे खूप पैसे आहेत म्हणून हे सगळं नाटक केलंस ना तू प्रेमाचं? आणि चूक फक्त तुझी नाहीये, इथे उभा राहिलेल्या सगळ्यांची चूक आहे. आपल्या मुलीवर संस्कार नाही करता आले. विक्रम काका, तुमच्या मुलीचा डिवोर्स झालेला ना? तुमची मुलगी तुमच्या एक्स जावयाकडे जाऊन राहते आणि घरात कोणाला कळतही नाही. कसं शक्य आहे? काय काकू, बरोबर बोलतोय ना मी? बरोबर बोलतोय ना? डिवोर्स वगैरे सगळं नाटक होतं ना लोकांना दाखवण्यासाठी? सगळी माणसं फ्रॉड आहे तिथली. आणि तू आदर्श बाई ना, मिसेस इंडिया, आदर्श मुलगी, आदर्श सून. हिला शिकवायची ना थोडीशी अक्कल. तिथे का नाही शिकवली? आणि तू रे माझ्या अंगावर येतोय. इतकीच जर मस्ती असेल ना तर त्या विद्युतला आवर आणि तुझ्या बहिणीला आवर आधी. विक्रम, प्लीज थांब. नको असं बोलूस रे माझ्या घरच्यांशी. तुला जे काही बोलायचं असेल तर तू मला बोल. त्यांचा काही संबंध नाहीये याच्याशी. संबंध नाहीये? असा कसा संबंध नाहीये? तुझ्या आईने तर मोठ्या मनाने आपल्या लग्नाला परमिशन दिलेली आणि थोड्या वेळाने मुलगी येऊन सांगते की मी प्रेग्नंट आहे माझ्या एक्स हजबंड कडून. वाह, काय फ्रॉड फॅमिली आहे सगळी. बस विक्रम, प्लीज नको असं बोलूस. फ्रॉड वगैरे कोणी फ्रॉड नाहीये. आणि मी सांगितलं ना तुला, त्या कोणाचाही काही संबंध नाहीये या सगळ्यात. आणि मी सुद्धा तुला फसवलेलं नाहीये. मी जर तुला फसवणारच असते तर आज मी हे तुला सांगितलं असतं का? फसवणूक नाही तर काय आहे? मी मनापासून प्रेम केलेलं ग शिल्पी तुझ्यावर. आणि तू काय केलंयस?
जेव्हा जेव्हा काम होतं तेव्हा गोड गोड बोलली, माझा यूज केला, आणि आता जेव्हा काम नाहीये तेव्हा मला कचऱ्यासारखं फेकून दिले. नाही 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 विक्रम, सोड माझा हात. खूप घट्ट धरलाय, मला त्रास होतोय. माझा हात सोड, मला त्रास होतोय. प्लीज विद्या, माझा हात सोड. विद्युत नाहीये मी, विक्रम आहे. शिल्पी, विक्रम! आपल्या बहिणीला हात का लावायचा? का नाही हात लावायचा? त्रास होतोय तुला? त्रास होतोय? मी कसंही वागलं तरी चालतं का लोकांबरोबर? श्रेष्ठ सोड. अरे श्रेष्ठ सोड त्याला. विक्रम! सांभाळ स्वतःला. पैस पैस बरं आहेस ना? पास झाला विक्रम, आता नाही. यांना असं ढकललेलं मी खपवून घेणार नाही, कळलं तुला? तुला काय वाटतं हा? तू या घरात येऊन कसंही वागू शकतोस? तुझी अरेरावी इथे चालणार नाही विक्रम. मान्य आहे, शिल्पीचं चुकलंय आणि तुझा रागही तिच्यावरचा रास्त आहे, पण त्या रागालाही एक लिमिट असतं आणि ते लिमिट क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नकोस तू. तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. तुला कळत नाही मी काय सांगते? ऐकायला येत नाहीये? इथनं निघून जा असं सांगितलंय मी तुला. अरे काय पद्धत आहे ही वागण्याची हा? शी, आम्ही सगळे असताना तिच्या अंगाला हात लावायची तुझी हिम्मत कशी झाली? शिल्पीचे वाद आहेत, तिचं काही म्हणणं पटत नाही, आमच्यात सगळे प्रॉब्लेम्स आहेत, पण तरीही ती ह्या कुटुंबाचा भाग आहे. तिच्याशी असं वागलेलं आम्ही खपवून घेणार नाही, कळलं तुला? तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, मग तिच्यावर मालकी हक्क गाजवू नकोस असा. आणि तिने सांगितलंय ना तुला की तिला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, मग तिचा निर्णय तुला कळत नाहीये. आणि तिचा जो काही निर्णय असेल ना त्या निर्णयात आम्ही सहभागी आहोत, तुला कळलंय? तुझं नशीब चांगलं आहे रे, यांचं ऑपरेशन झालंय, नाहीतर त्यांनी तुझी. शी, मी का बोलते तुझ्याशी? जा निघ इथनं, निघ सांगते ना, निघ इथनं. तू धमकी देतेस मला? तुला काय वाटलं मी इथं थांबून तू जे बोलशील ते सगळं ऐकून घेईन? आणि हे तुझे आदर्शाच्या गोष्टी आहेत ना, त्या स्वतःकडे ठेव. आधी स्वतःच्या घरी बघ, हिला बघ, आणि मग बाहेरच्यांना सांग. मला नको सांगूच. हे बघ, तुला हे शिकवायची गरज नाहीये. तिच्याशी कसं वागायचं, काय वागायचं ना, ते आमचं आम्ही बघून घेऊ, तू नको सांगूस. पण आता तुला सांगितलंय ना की या घरातनं निघून जा, म्हणजे निघून जा. इथे तमाशा करू नको, जा इथनं. ए, काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला तू नाही सांगायचंस. अश्विनी, फालतू माणसाची बोलायची गरज नाहीये. हे विक्रम, बऱ्या बोलानी सांगतो, आत्ताच्या आत्ता निघून जा. आत्ताच्या आत्ता निघून जा. शिल्पी, रिंग आणली होती का तुझ्यासाठी? हे रिंग नाहीये, हे माझं प्रेम आहे तुझ्यासाठीचं प्रेम. तुला काय कळणार खरं प्रेम? यू डोंट डिझर्व दिस. खानदानी शेला आणलेला, पण त्या शेलाची तर ह्या घरात यायचीच लायकी नाहीये. सगळे फ्रॉड आहे तिथे. फ्रॉड आहे ही फॅमिली, सगळी फॅमिली फ्रॉड आहे. हे फसला. दादा दादा प्लीज. शेवटचं सांगतोय आता, या घरातला बऱ्या बोलाने निघून जा. तर माझं जे होईल ना ते होईल, पण तुला मी जीवानिशी मारून टाकीन. Get out! ए, हट! चाललोय मी. काही थांबायची इच्छा नाही, काही इंटरेस्ट नाही मला इथं थांबण्यात. तू आहात ना तुम्ही एक नंबरचे फालतू आहात. आणि ही तुझी बहीण, ती तर सगळ्यात फालतू. तिची तर लायकी नाहीये माझ्या शेजारी उभं राहायची. तू काय मला पाठवतो रे? मीच जातो इथून. निघ आता. अहो, निघ. निघ. हळू. अहो, अहो, सांगा ना.
सिरियस येत. शिल्पी जातोय मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी मनापासून प्रेम केलेलं ग तुझ्यावर, मनापासून. आणि आता ना मला तुझं तोंडही नाही बघायचं. शिल्पी मी तुला सोडणार नाही. शिल्पी यू विल हॅव टू पे फॉर दिस. याचे परिणाम तुला नक्की भोगायला लागतील. नाही सोडणार मी तुला.